नमस्कार. जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बातमी आहे तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या संदर्भात. महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय संसदेने घेतला असून संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारणं महुआ मोइत्रा यांना भोवलेलं आहे. महुआ मोइत्रा या तृणमूलच्या खासदार आहेत. महुआ मोइत्रा या तृणमूलच्या खासदार आहेत. महुआ मोइत्रा यांना पैसे घेऊन प्रश्न विचारणं महागात पडलेलं आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय संसदेने घेतलेला आहे. या संदर्भात एक एथिक्स कमिटी गठीत करण्यात आली होती आणि या कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे की त्यांचं वर्तन आणि त्यांचं वागणं हे योग्य नव्हतं आणि त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झालेली आहे. दरम्यान या संदर्भात निर्णय देत असताना संसदेचे सभापती ओम बिर्ला यावेळेस काय म्हणाले पाहूयात. संसद सदस्य श्रीमती महुआ मोइत्रा के विरुद्ध सदन में प्रश्न पूछने के बदले नकदी में प्रत्यक्ष संलिप्तता के संबंध में दिनांक 15 अक्टूबर 2023 को दी गई शिकायत पर आचार संहिता की पहली रिपोर्ट पर विचार के उपरांत समिति के निष्कर्षों को स्वीकार करती है कि सांसद श्रीमती महुआ मोइत्रा का आचरण अनैतिक और संसद सदस्य के रूप में अशोभनीय है और इस कारण उनको लोकसभा सदस्य बने रहना उपयुक्त नहीं होगा. इसलिए संकल्प करती है कि उन्हें लोकसभा की सदस्यता से निष्कासित कर दिया जाए. तर महुआ मोइत्रा या आहेत तृणमूलच्या खासदार आणि तृणमूलने या संदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाहीये. दरम्यान संसदेने हा निर्णय घेतल्यानंतर महुआ मोइत्रा यांनी काय वक्तव्य केलं पाहूयात. The two testimonies have been used to hang me. They are at polar opposites to each other. The complainant says I accepted cash in consideration from a businessman to ask questions in furtherance of his commercial interests. But the businessman's suo motu affidavit says I pressurized him into uploading questions to further my agenda. The two are at polar opposites. The ethics committee, without getting to the root of this, has decided to hang me. यंदा 15 ऑक्टोबरला भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या आरोपानंतर हा संपूर्ण वाद सुरू झालेला. तेव्हा फार कमी लोकांना अंदाज होता की हे प्रकरण इतकं वाढेल. महुआ मोइत्रा, निशिकांत दुबे यांच्याबरोबर महुआ यांचा एकेकाळचा प्रियकर जय अनंत देहाद्राई आणि हेनरी नावाचा कुत्रा आणि अब्जाधीश दर्शन हिरानंदानी सुद्धा या वादात सामील झाले. खासदार गेल्यानंतर महुआ यांचा संताप अनावर झाला. खासदारकी गेल्यानंतर महुआ यांचा संताप अनावर झाल्याचं आपण आत्ताच पाहिलेलं आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर कॅश फॉर क्वेरी अर्थात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी हा आरोप केला असून या प्रकरणाची चौकशी आता पूर्ण झालेली आहे आणि त्यांची खासदारकी रद्द केलेली आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार काय आहे आणि त्यांच्यावर काय आरोप करण्यात आले होते हे आपण पाहूयात. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याचा त्यांच्यावर आरोप. स्वतःच्या लोकसभेच्या लॉग इनचा प्रियकरासाठी वापर. व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याशी महुआ यांचे प्रेमसंबंध असल्याची ही चर्चा. हिरानंदानी हे अदानी यांचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी. मोइत्रा यांनी दर्शन हिरानंदानी यांना फायदा होण्यासाठी मुद्दाम अदानींवर आरोप केले. मोइत्रा यांनी लोकसभेत विचारलेल्या 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न हे अदानी समूहावरच केंद्रित होते. तर महुआ मोइत्राचं गाडा बिनसलं ते एका कुत्र्यामुळे. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हेच खरं आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात. महुआ आणि जय देहाद्रिया एकमेकांचे निकटवर्तीय होते. या दोघांनाही एक कुत्रा आवडायचा आणि त्याचं नाव हेनरी.
हेनरीला घेऊन एक दिवस अचानक महुआ निघून गेली. जयला हेनरीचा दुरावा सहन होईना. जयने महुआकडे कुत्र्याचा ताबा मागितला. महुआ काही कुत्रा देईना. महुआ आणि जय मधला कुत्र्याचा दाव्याचा वाद विकोपाला गेला. अखेरीस जयने महुआला धडा शिकवायचं ठरवलं. महुआ विरोधात जयने तक्रार केली आणि हे सगळं प्रकरण समोर आलं. विशेष म्हणजे महुआ मोइत्रा ज्या तृणमूल प्रतिनिधी म्हणून लोकसभेत होत्या त्या पक्षाने मात्र सध्याच्या वादात महुआ मोइत्रा यांच्यापासून अंतर राखलेलं आहे. तृणमूलकडून कोणतीच अधिकृत माहिती किंवा अधिकृत प्रतिक्रिया महुआ मोइत्रा यांच्या संदर्भात समोर आलेली नाहीये. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणापासून तृणमूलने मात्र अंतर राखलेलं दिसलंय. महुआ मोइत्रा या लोकसभेमध्ये खासदार आहेत, त्या तृणमूलच्या खासदार आहेत आणि तृणमूलने महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देखील कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यांच्यावर आरोप होत होते, त्यांची चौकशी सुरू होती. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सुद्धा तृणमूलची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. विशेष म्हणजे महुआ मोइत्रा ज्या तृणमूल प्रतिनिधी म्हणून लोकसभेत होत्या त्या पक्षाने मात्र सध्याच्या वादात महुआ मोइत्रा यांच्यापासून अंतर राखलेले. तृणमूलचे नेते या संदर्भात काय म्हणतात ते आपण बघतोय. महुआ मोइत्रा यांच्या वादावर तृणमूल सध्या तरी अंतर ठेवून आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतंही सार्वजनिक वक्तव्य केलेलं नाही. पक्षाचे प्रादेशिक सरचिटणीस कुणाल घोष यांना प्रश्न विचारले तेव्हा ते वारंवार म्हणाले या विषयावर तृणमूल काँग्रेस काहीही बोलणार नाही. जेव्हा याविषयी त्यांना पुन्हा विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले आम्ही या विषयावर लक्ष ठेवून आहोत, माहिती घेत आहोत, मात्र सध्या आम्ही कोणतीही टिप्पणी करू इच्छित नाही. संबंधित व्यक्ती या प्रकरणावर प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात किंवा स्पष्टीकरण देऊ शकतात. या विषयावर आम्ही कोणतीही टिप्पणी देऊ शकणार नाही आणि याबद्दल काहीही म्हणायचं नाही असं म्हणत तृणमूल काँग्रेसने वादापासून स्वतःला दूर ठेवलंय हे स्पष्ट आहे. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी रविवारी म्हटलं की महुआ मोइत्रा यांच्या प्रकरणात योग्य चौकशीनंतर पक्ष उचित निर्णय घेईल. तर भाजपाने उपस्थित केलेले प्रश्न डेरेक ओ ब्रायन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी चर्चा करताना सांगितलं. आम्ही प्रसारमाध्यमातील बातम्या पाहिल्या असून पक्ष नेतृत्वाने संबंधित सदस्यांना त्यांच्या लावलेल्या आरोपांसंदर्भात सगळी परिस्थिती स्पष्ट करण्याचा सल्ला दिला. त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. तरीही हे प्रकरण खासदार यांच्या अधिकार आणि विशेषाधिकारांशी निगडित आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी संसदेच्या योग्य त्या समितीने करावी आणि त्यानंतरच याबाबत पक्ष निर्णय घेईल असं ते म्हणाले.